बहीण योजना, निकषात न बसणाऱ्या बहिणींच्या अर्जाची होणार तपासणी. लाडक्या बहिणींना 10वा हप्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळणार. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत 9 हप्ते मिळाले आहेत. आता एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे लाभ जमा करण्यात आले होते. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता असून महिन्याच्या शेवटी 30 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थीची संख्या घटणार की वाढणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये लाभ बँक खात्यात जमा होतो. मार्चपर्यंतचे सर्व लाभ लाभार्थीच्या खात्यावर सुरळीतपणे जमा झाले. या योजनेचे पुढील हप्ते सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणे हे सरकारसमोरचे मोठे आव्हान आहे. योजनेच्या निकपात न बसणाऱ्या महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला बालविकास विभागाकडून तपासणी केली जात आहे. त्यामुळे यंदा किती लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत 11 लाख बहिणी अपात्र. सदर योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. त्यामुळे लाभार्थीची संख्या नियमितपणे बदलत असते. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी आतापर्यंत जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. 2100 रुपये कधी मिळणार? लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पात महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणाच केली नव्हती असे सांगितले. तर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ, असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे 2100 रुपयांसाठी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2.5 कोटी महिलांना लाभ. लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत जुलै 2024 ते मार्च 2025 पर्यंत एकूण 9 हप्त्याचे एकूण 13,500 रुपये लाभ लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाला आहे. लाडकी बहीण योजनेतील 2,53,00,000 महिलांना जुलै महिन्यापासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झाला आहे. 2025 ते 26 मध्ये या योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान स्वतःहून काही महिला आपल्याला लाभ नको म्हणून अर्ज देत आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.